नमस्कार मंडळी, मी अजिंक्य आठवले म्हणजेच कोकणी सफर। आज आपण इथे माळावरती आलो आणि या ठिकाणी आपण 15-20 झाडं लिंबीची लावलेली आहेत। त्याचप्रमाणे हापूस आंब्याची सुद्धा झाडं लावलेली आहेत। त्या हापूस आंब्यामध्ये केशर, रत्ना, सिंधू अशा विविध प्रकारच्या आंब्याची लागवड आपण या ठिकाणी केलेली आहे। आणि काही प्रमाणामध्ये पेरूची झाडं आहेत, चिकू आहे, जांभूळ असेल, कोकम अशी विविध प्रकारची आपण झाडं इथे माळावरती आणि खालच्या साईडला पाखर आहे आमची, तिथे पाखरेला तसेच शेताच्या बांधावरती सुद्धा लावलेले आहेत। तर आज इथे साफसफाईचं काम चालू आहे। तर इथं साफसफाईच्या कामाकरता आपण इथे आता माळावरती आलो आहे। गेले 2 दिवस इथे रायगडमध्ये आमच्या इथे मुसळधार असा पाऊस होता। आज थोडा पाऊस कमी आहे, त्यामुळे आज जरा इथे आलेलो आहे। तरी आत्तासुद्धा थोडाफार पाऊस पडतो आहे। सकाळी बऱ्यापैकी चांगला इथं पाऊस पडला। उन्हाळी इथं आपण असा तरवा भाजून घेतला होता पातेरी वगैरे टाकून। तर इथं आपण हळदीची आत्ता इथे लागवड केलेली आहे। त्याचप्रमाणे भेंड्याची लागवड केली, गवार आहे, वांगी वगैरे असे लावलेत आणि त्याच्या कडेने असे बघा हळद लावलेली आहे। आणि जे समोर दिसतं आहे हे कटर मशीनच्या साहाय्याने आपण कडेचं जे गवत आहे माळावरचं ते आपण कापून घेतो आहे। इथे एक 50-60 काजूची सुद्धा झाडं आपण लावलेली आहेत। तरी बघा हे समोर जे आपल्याला दिसतं हे काजूचं झाड आहे आणि एक चांगल्या जातीचा हा काजू आहे आणि दरवर्षी येणारं असं हे झाड आहे। आपल्याला याच्यापासून बऱ्यापैकी चांगली बी मिळते, त्यातनं आपल्याला काजू घरच्या घरी उपलब्ध होतो। आणि इकडे बघा अशी सागाची सुद्धा झाडं आहेत आणि इतरसुद्धा काही ऐन किंजळ वगैरे अशी रानातली झाडं आहेत, त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला लाकूड फाटा मिळतो। म्हणजे लाकडं वगैरे काही जर हवी असली तर तीसुद्धा मिळतात। आणि असं एकदम निसर्गरम्य असा इथला हा परिसर आहे। हा जो आपल्याला समोर दिसतो हा काचले गावचा डोंगर आहे। हा आमच्या गावचा डोंगर आहे आणि गावच्या डोंगराच्या बरोबर खाली ही आमची जागा आहे। थोड्याशाच अंतरावरती हा डोंगर आपल्याला जवळ दिसतो आहे। आणि हे बघा हे सगळी रानातली झाडं आहेत। इकडे आपल्याला रानामध्ये टाकळा, त्याचप्रमाणे म्हसविलीची पानं म्हणजेच वडीचं पानं अशी भाजीपालासुद्धा इकडे आपल्याला मिळतो। म्हणजे जी रानची भाजी जी आपण म्हणतो, रानचा मेवा, तो या पावसाळी दिवसामध्ये आपल्याला इकडे रानची भाजी मोठ्या प्रमाणावरती मिळते। त्याचप्रमाणे कुड्याची सुद्धा झाडं आहेत, त्यामुळे कुड्याची फुलं, त्याचप्रमाणे कुड्याची जी शेंगा आहेत त्यांचीसुद्धा भाजी इकडे आमच्या इकडे कोकणामध्ये केली जाते आणि आम्हीसुद्धा ती दरवर्षी करतो। इथं जुनं आपलं आंब्याचं झाड आहे आणि हे दरवर्षी येतं। चांगला 2-1 हजार आंबा याच्यावरती दरवर्षी आपल्याला इथे मिळतो या झाडापासून, एका झाडापासून। तर हे असं मोठं चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे, हे जुन्यातलं झाड आहे। हे मशीनच्या साहाय्याने हा इकडनं कडेचं ते गवत वाढलेलं आहे ते साफसफाईचं काम करतो आहे। ते गवत कापून घेतो येतो। इकडं असं आपण रानामध्ये ज्यावेळेला फेरफटका मारायला येतो त्यावेळेला इथं आपल्याला रानातल्या विविध प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात आणि त्या आपण जाताना घरी नेल्या की आपली संध्याकाळची जी आहे जेवणाची सोय तीसुद्धा आपली होते। बघा आज इथं काही पाऊस नाही आहे, त्यामुळे चांगल्या प्रकारे इथं ऊन पडलेलं आहे आणि मस्तपैकी वातावरण आहे। अगदी हवेशीर वातावरण इथं आहे। इथे वारा पाऊस होता, त्यामुळे त्या वाऱ्या पावसामध्ये इथे हे झाडं कोलमडून खाली पडलेले, म्हणजे अगदी बुंदात ते मोडून पडलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे इथे जी काही काजूची वगैरे झाडं होती त्यांचंसुद्धा इथे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे। बघा हे 1 वर्षाचं आंब्याचं झाड आहे, हे याच वर्षी आपण लावलेलं आहे। हे पायरी आंब्याचं झाड आहे आणि हे पायरी आंब्याची आपण इथे लागवड केलेली आहे। बघा कडेने वाट मोकळी करण्याचं इथं काम चालू आहे। ही जाण्या येण्याची जी वाट आहे तिथे वाटेवरती गवत वाढलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपण इथं वरती अननसाची सुद्धा लागवड केलेली आहे। एक 70-80 रोपं इथे यावर्षी आपण नवीन अननसाची लावलेली आहेत चांगल्या जातीची, तर त्यांचीसुद्धा लागवड केलेली आहे। आणि आजसुद्धा थोडीफार आपल्याला इथे रोपं आणून लावायचे आहेत।